मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण 8 ते 9 वर्ष मुलींचा सिवलेस टॉपची कटिंग पाहणार आहे. त्यासाठी आपल्याला मापे लागतील. मी तुम्हाला मापे दाखवते. उंची आहे 28 इंच, छाती आहे 27 इंच, कंबर आहे 28 इंच, शोल्डर आहे 14 इंच, मुंडा आहे 12 इंच, पुढचा गळा 5 इंचाचा आहे आणि मागचा गळा पण आपला 5 इंचाचा आहे. सर्वप्रथम आपण अस्तरवरती कटिंग करणार आहे. अस्तर हे मी 1 मीटर घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिक पण आपलं 1 मीटरच आहे. सर्वप्रथम आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया. याला आपण ओपन करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने ते संपूर्ण मी ओपन केलेलं आहे आणि आता आपण याला या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे दोन टोकं. उंचीच्या साईडने आपण याला फोल्ड करून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने आपण फोल्ड करून घेत आहे. आता हे आपलं अस्तरवरती व्यवस्थित ठेवून झालेलं आहे. आता आपण मार्किंग करून घेऊया. आता अस्तरवरती टाकतोय म्हटल्यानंतर आपण उंची ही कमी ठेवायची आहे. आपली टोटल उंची 28 आहे, तर आपण 25 वरती मार्क करून घेऊया आणि लाईन ड्रॉ करून घेऊया. आता हा पार्ट आपण कट करून घेऊया. आता आपण शोल्डरचं माप टाकूया. ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. आपण चारही फोल्ड एकत्र केले, त्यामुळे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला कट होणार आहे. आपण 5.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया शोल्डरची आणि मुंडा पण आपण 5.5 वरती मार्क करून घेणार आहे. आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊया. आता 1 इंच आपण बाहेरच्या साईडला ड्रॉ करून घेऊया आणि इथून क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊया. पुढच्या मुंड्यासाठी आपण अर्धा इंच क्रॉस मध्ये मार्क करायचा आहे आणि मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंच मार्क करून घ्यायचा आहे आणि मुंडापट्टीच्या साह्याने शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण गळ्याच्या साईडने 1.25 इंचाची गळा रुंदी ठेवणार आहे. 1.25 इंचावरती मार्क करून घेऊया. पुढचा गळा आपला 5 इंचावरती आहे, मग आपण 5 इंचावरती मार्क करूया आणि गळ्याचा आपला शेप हा चौकोनीच आहे, त्यामुळे आपण चौकोनीवरती मार्क करणार आहे. चौकोनीच ठेवणार आहे गळा. आता आपण कमर उंचीची मार्क करूया. कमर उंची आपण 10 इंचावरती मार्क करणार आहे. 10 इंचावरती मार्क करूया आणि साईडची उंची आपण 15 इंचावरती मार्क करणार आहे. 15 इंचावरती मार्क करूया आणि लाईन ड्रॉ करून घेऊया.
आता आपण इथे छातीचं माप टाकणार आहे. छाती आपली 27 आहे. 27 मध्ये 4 मिसळायचे. 4 मिसळल्यानंतर 31 येतात. 31चा चौथा पाठ करायचा आहे. चौथा पाठ आपला 7.25 इंच येतात. 8 इंच आपण पकडायचा आहे. दोन रेषा आपल्या शिलाईसाठी जातात म्हणून, आणि 2 इंचाचं आपलं शिलाई मार्जिन आपण पकडणार आहे. आता कंबर आपली 28 आहे. 28चा चौथा पाठ करायचा आहे आपल्याला. 28चा चौथा पाठ 7 इंच येतो. मग 7 इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे आणि पुढे 2 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. आता सीट आपला 30 आहे. 30चा चौथा पाठ आपला 15.5 येतो. 15.5 वरती आपण सॉरी 7.5 येतो. 30चा चौथा पाठ आपला 7.5 इंच येतो. मग 7.5 इंचावरती आपण एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढचे 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहे. आता हे आपण पॉइंट्स एकमेकांना जॉईन करून घेऊया. आता आपण हे कटिंग करून घेऊया. खांदा शोल्डरचा उतार आपण अर्धा इंच देऊन घेणार आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता आपण हा फ्रंटचा पार्ट आहे तो आपण साईडला करून घेऊया. गळ्याची इथे पहिले नॉच देऊन घेऊया. खांदा शोल्डर उतार पण आपण कट करून घेऊया. एक पार्ट आपण बाजूला कट काढून घेऊया. ही स्लीट आपली जॉईन आहे ती आपण कट करून घेऊया. आता आपण याला परत फ्रंटचा गळा कट करून घेऊया आणि फ्रंटचा मुंड्याचा शेप ही कट करून घेऊया. आपला हा फ्रंटचा गळा आणि फ्रंटचा मुंडा कट झालेला आहे. आता आपण बॅकचा गळा राऊंड शेप मध्ये ठेवणार आहे तो कट करून घेऊया. हे बघा राऊंड शेप ठेवलेला आहे. 5 इंचाची आपण गळा उंची ठेवलेली आहे आणि आता आपण हे कट करून घेऊया. अशा प्रकारे आपल्या अस्तरवर कटिंग झालेले आहे. हेच आपण आता मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर कट करणार आहे. त्यासाठी आपली पूर्ण उंची 28 आहे. 28 मध्ये 1 इंच ऍड करायचा आहे. 29 वरती मार्क करायचा आहे आणि आपण 29 वरती ऍडजस्ट करून हे कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे आणि हे आता आपण कट करून घेऊया.
हा इथूनही आपण कट करून घेऊया. या प्रकारे आपले स्लीवलेस टॉपची कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप वरती रेटिंग द्या. थँक्यू.